त्यानंतर कोल्हापुरातल्या राजकारणातून एक मोठी बातमी हाती येते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। समरजित सिंग घाटगे यांचा शरद पवार गटात प्रवेश जवळपास निश्चित मानला जातोय। भाजप नेते समरजित घाटगे यांनी 23 ऑगस्टला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावलेला आहे आणि मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार आहेत। विजय केसरकर आपल्यासोबत आहे। विजय, जर समरजित सिंग घाटगे हे शरद पवार गटात गेले तर भाजपसाठी हा कसा धक्का बसू शकतो? यासोबतच हसन मुश्रीफ यांच्या विरोधात देखील हा उमेदवार म्हणून उभा केला जाऊ शकतो अशी देखील रणनीती असल्याचं बोललं जातंय। काय नेमकं घडतंय कोल्हापुरातल्या राजकारणात? दीपक अगदी बरोबर आहे। भाजपला हा खूप मोठा धक्का म्हणावा लागेल, कारण आपल्याला माहिती आहे की समरजित सिंह घाटगे यांनी हे देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे नेते म्हणून मानले जातात। मात्र आता महायुतीमध्ये ही जागा हसन मुश्रीफ यांच्याकडे म्हणजे अजित पवार गटाकडे जाणार ही जवळपास निश्चित झालेलं आहे। त्यामुळे आता समरजित सिंह घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ही उमेदवारी किंवा ही जी निवडणूक आहे ती लढवणं जवळपास निश्चित झालेलं आहे। 23 तारखेला समरजित सिंह घाटगे यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांचा मेळावा आहे तो बोलवलेला आहे आणि या मेळाव्यामधून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जाणार आणि सूत्रांनी जी माहिती दिली त्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी समरजित सिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश आहे तो होऊ शकतो। आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ज्या ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी तरुण उमेदवार देण्याचा हेतू इरादा बोलून याच्या आधीच दाखवला होता। तरुणांना संधी देणार म्हटले होते आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी पावलं पडताना दिसत आहेत। समरजित सिंह घाटगे यांची मनधरणी आहे ती गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून सुरू होती शरद पवार गटाकडून आणि आता त्याला कुठेतरी यश आलेले या ठिकाणी पाहायला मिळते। उद्या जो महायुतीचा या ठिकाणी कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत। मात्र या कार्यक्रमाला देखील समरजित सिंह घाटगे हे उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे भाजपला एक मोठा धक्का कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणावा लागेल। विजय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।